गैरसमज असेल तर अपेक्षा करते की पुढे अशा गोष्टी होणार नाही, इथे लोकांना त्रास होणार नाही, अशा अनुषंगाने त्यांनी काम करावं. माझ्या शुभेच्छा आहे. आणि नक्कीच मी सगळ्या मुक्ताईनगर जनतेचे पण आभार मानते की आज तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे. जरी कमी असेल, जरी आम्ही हारलो असेल, पण भारतीय जनता पार्टी सोबत लोक राहिलेले आहे. आज 17 पैकी 4 सदस्य आज निवडून आलेले की जिथे आधी काहीच नव्हतं, पण निदान आज आम्ही सुरुवात इथे केलेली आहे. आणि भविष्यामध्ये अजून जनतेमध्ये जाऊन काम करायचा प्रयत्न करू. जनतेचा विश्वास अजून आमच्यावर कसं वाढेल, संघटन अजून कसं मजबूत होईल, याच्यासाठी मी प्रयत्न करेन. संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला होता, मात्र कुठेतरी होम पिचवरच हा धक्का मानला जातो. बघा, निवडणूक आहे, हार जीत ही चालत राहते. काही ही एकदम म्हणजे हारलं म्हणजे माझं सगळं संपलं अशातलं नाहीये. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लढणं हे महत्त्वाचं आहे. ही निवडणूक मी माझ्या मागच्या जर 3 टर्मचं जर बघितलं असेल तर नक्कीच म्हणजे नक्कीच खूप चांगल्या मताने मी निवडून आलेली आहे खासदार म्हणून. पण ह्या निवडणुकीमध्ये मी पहिल्यांदा कार्यकर्त्यांसोबत ग्राउंडवर उतरून एकटीने हे सगळी निवडणूक हाताळण्याचा मी प्रयत्न केला, कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, शेवटी आज मी पण आहे जनतेसाठी, जनतेमुळे मी आहे. आज जो काही कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे. असं माझा काही कोणावर रोष नाही आहे की बाबा जनतेने असं का केलं. ठीक आहे, शेवटी जनता ही महत्त्वाची आहे आणि जो दिलेला कौल आहे तो मला मान्य आहे. आणि मला ह्या गोष्टीचं दुःख नाही की मी हारलेली. आज मी लढली, पूर्ण ताकदीने लढले, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आज माझे जरी 4च सदस्य जरी भाजपचे निवडून आले असतील तरी आज प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपला मतदान झालं. भाजपचं इथं संघटन मजबूत होण्याच्या एक दिशेने एक पाऊल पुढे पडलेलं आहे. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांचे पण मी आभार मानते की माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला ही जबाबदारी मुक्ताईनगरची दिली होती आणि जी मी पूर्ण ताकदीने लढवायचा मी प्रयत्न केला. आणि शेवटी जो काही निर्णय लोकांचा कौल आहे तो मान्य करून भविष्यामध्ये अजून चांगलं काम करायचा आम्ही प्रयत्न करू. निवडणुकीमध्ये एकनाथराव खडसे हे देखील मैदानामध्ये उतरलेले होते. पराभवाला असं नाही आहे. बघा, खडसे साहेब राष्ट्रवादीचे होते, त्यांनी राष्ट्रवादीची माघार घेतली. खडसे साहेब पिक्चरमध्ये यायचं कारण जसं मी आधी पण सांगितलेलं आहे की जेव्हा चंद्रकांत पाटलांनी सारखं सारखं हेच वाक्य वापरलं की ही खडसेंविरुद्ध पाटील आहे, खडसेंविरुद्ध पाटील आहे, मी सातत्याने हेच सांगत गेलेली आहे की ही भाजप विरुद्ध जी भाजपच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही काही माझी व्यक्तिगत निवडणूक नाही आहे. कारण माझ्या घरातलं काही कोणी सदस्य नव्हतं, जसं त्यांनी त्यांच्या मुलीला उभं केलं होतं. जेव्हा प्रत्येक गोष्ट खडसे खडसे खडसेंवरच येऊन थांबत होती आणि जो काही